तर आपण जो व्हिडिओ बनवला होता तर त्याविषयी त्या कार्यकर्त्यानं रोस्ट केलेलं आहे. आता त्याला कायच बोलावं तुम्ही सांगा. येऊन जाऊन नुसतं मागा लागतोय बिचारा. त्याला दुसरं काही कामाने वाटतं बिचाऱ्याला. त्याचं घरदार चालवण्यासाठी त्याला आमच्यावर व्हिडिओ बनावा लागतोय. त्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय जर का त्याच्या पुढे तू व्हिडिओ बनवला तर मी नक्कीच तुला स्ट्राईक देईल. बंद कर बाबा त्याच्यावर व्हिडिओ बनवणं. स्वतःच काही कॉन्टेंट दाखवा. रोस्टिंगच्या नावाखाली उन्हे देणं काढणं बंद करा. सर आशिष कदम. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? तुम्ही मजेत असाल हो, पण एक व्लॉगर जरा मजेत नाहीये. त्याला माझा राग आलाय कारण त्याच्यावर मी व्हिडिओ बनवली. त्याचा राग आपण शांत करूया, पण त्याआधी कोड, मराठी कोड. तो जेव्हा येतो तेव्हा डोळे एकदम लाल लाल होतात, लाल लाल. माणूस त्याचा भान पूर्णपणे हरवतो. ओळखा पाहू तो कोण आहे? याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. काय झालंय ना, काल आपल्याला एक जणांना परत रोस्ट केलंय. परत म्हणण्यापेक्षा त्याने 2 वेळेस केलं. लास्ट टाइम मी त्याला रिस्पॉन्स दिला नव्हता, पण यावेळेस त्यानं परत एकदा रोस्ट केलेलं आहे. आता त्याला कायच बोलावं तुम्ही सांगा. येऊन जाऊन नुसतं मागा लागतोय बिचारा. एक मुलगा जेव्हा मुलीच्या प्रेमात कसा पडतो आणि तिच्या मागे 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 जातो, तसाच मी तुमच्या व्लॉगिंगच्या प्रेमात पडलोय. कारण तुमची व्लॉगिंग एवढी चांगली आहे की ती स्वतः बोलते आशिष आ मेरी मार. त्याला दुसरं काही कामाने वाटतं. कदाचित आमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्या चॅनलवर. हा ना, दिन जरा बघ तुझ्या आईला पण त्या व्हिडिओ मधला पार्ट आवडला, पण तुला कसला राग आला बाळा? कदाचित त्याला दुसरे काही विषय भेटत नसतील बिचाऱ्याला. त्याचं घरदार चालवण्यासाठी त्याला आमच्यावर व्हिडिओ बनावा लागतोय. हा ना, काय करणार. माझ्या घराची ना एकदम परिस्थितीच नाहीये माहितीये. मी जेव्हा दुसऱ्यांवर व्हिडिओ बनवतो ना तेव्हा मला व्ह्यूजच येत नाही. माझ्या घरात ना आता राशन पण नाही. पण जेव्हा मी तुझ्यावर व्हिडिओ बनवतो ना दादा, अरे माझ्या घरात ना धान्याच्या पोत्या येतात, पोत्या गोण्या येतात. मी 5 स्टार मध्ये जाऊन खाते. आम्ही स्वतःला खूप मोठं समजतोय की बाबा आमच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवावा लागतोय. अरे हे दादा समजू नको, तू मोठाच आहेस, कळलं का? तू मोठा आहेस. कारण आम्ही छोटे, तुम्ही मोठे. पकडा आमचे लोटे. लोटे ह्या लोट्याने मार मला, मार. मुलं पण हसतायत बघ. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं नाव घेतल्याशिवाय तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही. तुमच्या चॅनल. अरे तुम्ही कोण आहात? कोण तुम्ही? महाराष्ट्रभर तुमचं नाव व्हायरल आहे कारण तुम्ही पण 3 वर्षा अगोदर मार्केट गाजवलंय ना, रडका रडकी व्लॉगर म्हणून. ह्यांच्यावर मी एक रोस्ट व्हिडिओ बनवली होती जी की 40-50 हजार व्ह्यूज पर्यंत गेली. 1 महिना अगोदर बनवलेली. ती जर तुम्हाला बघायची असेल तर लवकरात लवकर जाऊन बघा. आता नका, आता कुठे चाललंय लगेच, नंतर जाऊन बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तुम्ही चॅनल जाऊन बघा. त्याच्यात कुठलाच व्हिडिओ चॅनल व्हायरल झालेला नाहीये. फक्त आमच्यावर जो व्हिडिओ बनवला आहे तेच व्हायरल झालेला आहे. बाकी दुसरं कोणताच होत नाही. म्हणून कदाचित आमच्या मागे लागत असेल बिचारा. हा म्हणजे असं नाही, बाकीचे पण व्हिडिओ व्हायरल गेलेत 1 वर्षा आधी. पण आता मी दररोज व्हिडिओ अपलोड करतोय, त्याला लोक बघत नाही. त्याला मी काय करू? इंस्टाग्रामवर अपलोड केली की चॅनलला बघतच नाहीत, आणि जसं व्लॉगरवर केली तसं लगेच बघतात. मी काय करू आता? बघ ओम दादा, तुझी मुलगी पण माझी फॅन झाली आहे. तिला पण ते आवडलेलं दिसतंय. दिन आ रहा है. ठीक आहे, आता परत एकदा करूयाच. दिनारा काय ना, आता त्याला थांबवले तर परत 4-5 व्हिडिओ त्याच्यावर बनवून मी स्ट्राईक देऊन टाकत असतो दनादन. अरे दादा यार, असं नको करू यार. कसं काय करतो? आता तू स्वतः बोललास ना की आमचं नाव घेऊन तुमची व्हिडिओ व्हायरल होते, आम्ही स्वतःला मोठे समजतो, आणि आता तू डायरेक्ट स्ट्राईक वगैरे देण्याची वार्ता करतोय. म्हणजे हे तर असं झालं की आधी कड आणि मग नड. रिकामं काम करी, त्यांना स्ट्राईक दे. आणि हे बघा, तुझ्या पप्पांना सांग स्ट्राईक वगैरे नको द्यायला. हा, त्यांना सांग, पप्पांना सांग. ठीक आहे, नाही थांबणार, पण मला काय भेटणार? तुला आता तुला काय देऊ? हा, हे घे. हे नकोय, मी काय लहान नाहीये. मग माझ्यावर पण एक रोज व्हिडिओ बनव. पप्पांवर गेली वाटतं. आज मूड मध्ये येतात ती आज. अरे काय चाललंय? अरे ओम दादा, मुलांकडे जरा लक्ष दे. काय चाललंय काय त्यांचं? मी रोस्ट व्हिडिओ बनवलेली तुला चालत नाही, हे बरं चालतं. जाऊ द्या, लहान मुलं आहेत, मोठ्यांचं बघतात आणि करतात. अरे ही पागल काय कळते? आले यार, तू काय कळते? अगं कॅमेरा चालू आहे ना, तुला काही समजत नाही. आले यार, पलट नको. आले काय तुला पागल आहेत काय? तो मला तो आले मात्र नाक आले मला. अरे मला लागतंय पागल. ही काय कळते? आले कॅमेरा चालू, लोक बघतात ना, तुला कळत नाही. अगं तर आपण जो व्हिडिओ बनवला होता तर त्याविषयी त्या कार्यकर्त्यानं रोस्ट केलेलं आहे. कार्यकर्ता मी
हा, तर एक दिवसापूर्वी मी ह्यांच्या प्रेग्नेन्सीवर रोस्ट व्हिडिओ बनवली होती, जी की ह्यांची प्रेग्नेन्सी नव्हतीच. ती जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल तर नंतर जाऊन बघा. तुमच्या खूप व्हिडिओ पेंडिंग आहेत बघायच्या. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आहे, जाऊन बघा. तर ए परी, जरा लांब राहा की. मोठी माणसं बोलतायत ना, असं मध्ये मध्ये यायचं नाही. बाजूला हो जरा. माझं म्हणणं काय माहितीये का, की तुम्ही रोस्ट वगैरे करताय ना, तर ठीक आहे, रोस्ट वगैरे करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जरा काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. शब्दाची लिमिट आवरा किंवा जरा सांभाळून घ्या. काय गोष्टी असतात ना, ठीक आहे, तुम्ही कोणाची उणे धुणे नका काढू ना. रोस्टच्या नावाखाली उणे धुणे काढणं ते चुकीचे आहे. त्याला उणं धुणं नाही म्हणत दादा, त्याला म्हणतात चुका, ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये करता आणि त्याच्यावर आम्ही बोलतो. पण ते तुम्हाला चुका नाही वाटत, ते तुम्हाला उणं धुणं वाटतो. तुला काय गल्लीतल्या बाया वाटतो का रे आम्ही दुसऱ्यांच्या घरात जाऊन उणं धुणं काढायला? काय पण बोलतो. आणि तेच कार्यकर्ता तो करतोय. आणि कार्यकर्ता, अरे कार्यकर्ता नको रे बोलू तू, बाकी दुसरं काय पण बोल, कार्यकर्ता नको बोलू, भीती वाटते. त्याचाच मला थोडा राग आलेला आहे. अले बापले दादा, तर रागवला, पण रागवण्या एवढं मी व्हिडिओमध्ये काय बोललोच नाही. मी फक्त जस्ट कॉमेडी केली, ठीक आहे. तरी पण तुम्ही मोठी माणसं, राग बेग आला असेल तर सॉरी बाबू. त्याला काय झालंय तुम्हाला एक सांगतोय. त्याने लास्ट व्हिडिओ बनवला, त्याला 45 का 46,000 व्ह्यूज गेले आमच्या व्हिडिओ बनवला होता, त्यामुळे तो डबल बनवलाय. आता परत एकदा बनवेल, म्हणजे ते कंटिन्यू चालूच राहणार आहे. तर त्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, जर का त्याच्या पुढे तू व्हिडिओ बनवला तर मी नक्कीच तुला स्ट्राईक देईल. हो, स्ट्राईक बी काय नको. आता पण मी तुझ्यावर व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण काय शेवटीला तुला राग आला ना, म्हणून म्हटलं तुझा राग शांत करण्यासाठी मी व्हिडिओ बनवली ना. बाकी नेक्स्ट टाइम मी एकदम लक्ष दे ना, तुला राग न येण्याचा. बंद कर बाबा त्याच्यावर व्हिडिओ बनवणं, स्वतःच काही कॉन्टेंट दाखवा. रोस्टिंगच्या नावाखाली उणे देणं काढणं बंद करा. ह्या व्लॉगर लोकांचं ना मला कळतच नाही बाबा. ह्यांना काय वाटतं कॉन्टेंट म्हणजे काय, की घरातलं धुणं भांडं, घरातलं पर्सनल भांडण लोकांना दाखवणं, त्याच्यावर व्ह्यूज वगैरे घेणं, ह्यांना म्हणतात कॉन्टेंट. पण आम्ही जे चुका करतात त्यांच्यावर भाष्य करतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो कॉमेडी वेने, ह्याला काय म्हणतात? रोस्टिंगच्या नावाखाली उणे देणं काढणं बंद करा. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी कायच बोलणार. आता याच्या व्यतिरिक्त काय बोलणार मी, नाही का. आमची ऑडियन्स आहे, आम्हाला एवढं सगळं सपोर्ट देते, एवढं सगळं प्रेम देते, आणि तेच तुम्ही करताय की त्यांचाच फायदा तुम्ही घेताय, तर ते चुकीचं आहे. साप चुकीचं आहे. साप चुकीचं आहे. आणि तुम्ही कोमल तिसऱ्यांदा प्रेग्नेंट ह्याच्यावर मस्तपैकी व्हिडिओ बनवता, लोकांना एप्रिल फुल बनवता, आणि नंतर काय बोलता? तर आपण जे प्रेग्नेन्सी विषयी व्हिडिओ बनवला होता, एप्रिल फुल केलं होतं, त्याच्याविषयी तुम्ही तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हटलंच आहे. हे चुकीचं नाहीये. वा रे वा, आपके लिए तो तालिया होनी चाहिए. मला फक्त या व्हिडिओमधून एवढंच म्हणायचं आहे की रोस्टिंग पण एक कंटेंट आहे, त्याला कंटेंटच्या दृष्टिकोनातून बघा. आम्ही जस्ट फक्त तुमच्या चुका सांगतोय, ते पण मी तर फक्त कॉमेडी वेने सांगतोय. पण तुम्हाला ते उणं धुणं वाटतं, त्याला तर मी तरी काय करू. आणि जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बोला ना. जसं ओम दादाने व्हिडिओ बनवली माझ्यावर, तो बोलला त्याला जे वाटलं ते. डायरेक्ट स्ट्राईक वगैरे मारू नका रे. म्हणजे कसं, एवढी चॅनल आहे, मेहनत करतोय, असं नका करू. तुम्हाला जर वाटलं तर बिंदास बोला व्हिडिओमधून, कारण हे सोशल मीडिया आहे. लोक तुम्हाला वाईट पण बोलणार आणि तुम्हाला कमेंट पण करणार. तुम्हाला सहन करण्याची ताकद असली पाहिजे. आणि मी फक्त तुमच्या कंटेंटवर बोललो ना, की तुमच्या पर्सनल लाईफवर. आणि जर तुम्हाला आता एवढं सांगून पण कळत नसेल तर मग आपलं बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परत सगळ्यांना जय महाराष्ट्र. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. लाईकचं एम ठेवूया आपण 500, बस 500च आहेत फक्त. 500 लाईक करून टाका. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, येतो.